Good morning. Arc of a circle, new topic. What is mean by arc of a circle? Suppose let us draw a circle and 1 second intersect circle at point A and B. Line L is the second. Human line L or AB is the second. Second is what? Line intersect circle in two different points is called second of the circle. It's called second. So second म्हणजे छेदिका. जी रेषा वर्तुळाला दोन बिंदू छेदते तिला छेदिका म्हणतात. रेषा ही बी छेदिका आहे बरं. छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. इकडे एक भाग झाला, इकडे एक भाग झाला. इथे एक छोटा x म्हणतो, इथे छोटा y म्हणतो. स्मॉल x स्मॉल y. इथे एक भाग झाला, इकडे एक झाला. छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्यापैकी एक भाग आणि छेदिका व वर्तुळाचे सामायिक बिंदू A आणि B वर्तुळावर पण आहे, छेदिकेवर पण आहे. सामायिक बिंदू आहे, कॉमन पॉइंट. बरोबर आहे का? मग एक भाग आणि हे कॉमन पॉइंट मिळून जे तयार होतं त्याला आर्क ऑफ अ सर्कल, त्याला कंस असं म्हणतात. कंस, वर्तुळ कंस. काय म्हणतात त्याला? वर्तुळ कंस. आता रेषा L or line AB is the second. Because of second, circle divides into two parts. Out of that, take one part and common point of circle and tangents together form arc of a circle. कळलं का? Let's see the definition. A second divides circle into two parts. Second divides circle into two parts. Any one part, याचा एक भाग. And the common points of circle and second. यातला कोणता एक भाग हा घ्या किंवा हा घ्या. And common point of circle and second. वर्तुळ आणि छेदिकेचे कॉमन पॉइंट म्हणजे A आणि B. म्हणजे बिंदू A आणि B आणि यातला कोणता एक भाग हा घ्या किंवा हा भाग. हे दोन घेतले आणि हा जर घेतला किंवा हे दोन घेतले हा घेतला, इज कॉल्ड टुगेदर called an arc of the circle. Is that clear? सोपी सांगतो आहे. बांगडी टाकायची खाली, बांगडी काचेची बांगडी टाकली की तुकडे तयार होते की नाही. तो each part is called arc of the circle. Is that clear? Is that clear? arc वर्तुळ आहे, बांगडी वर्तुळ आहे, सर्कल आहे, खाली टाकलं तुकडे झाले. each part is called arc of the circle. Now a point of intersection is this. Point of intersection of second and circle. Second divides circle into two, intersect circle into two points. That is the point of intersection of a circle and second. Circle and second point of intersection A and B. Point A and B are called end points of arc. Point of intersection of circle and second are called end points. मग ही जे आर्क हे करता वाजता याचे एंड पॉइंट पण AB आहे आणि हा जो आर्क याचे एंड पॉइंट पण AB आहे. So A and B are called end point of the arc. Now, if center of circle is on one side of the second. बघा, सेकंडच्या एका बाजूला आहे बघा. सर्कलचं सेंटर केंद्र या सेकंड आहे ना, छेदिकेच्या एका भागाला आहे. इकडून छेदिका असेल तिकडे असेल, छेदिकेच्या एका भागाला आहे. सेंटर ऑफ सर्कल इज ऑन वन साइड ऑफ द सेकंड. जर सेंटर ऑफ सर्कल हे सेकंडच्या एका बाजूला असेल, देन द आर्क, तर आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर, सेंटरच्या बाजूचा जो आर्क आहे, आर्क ऑन बघा बरं का, मेजर arc on side of center of circle is called arc on side of center of circle. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या बाजूच्या आर्कला मेजर आर्क म्हणजे विशाल कंस म्हणतात. And the
करस्पॉन्डिंग आर्क राहिलेल्या आर्कला करस्पॉन्डिंग म्हणजे काय मेजर आर्क अँड दीज आर फॉर्म सर्कल सो दे आर कॉल्ड करस्पॉन्डिंग आर्क दोघं मिळून जर वर्तुळ तयार होत असेल तर दे आर करस्पॉन्डिंग अँड करस्पॉन्डिंग आर्क इज कॉल्ड मायनर आर्क आर्क आता इन दॅट फिगर व्हॉट इज द नेम ऑफ आर्क नीट शिका बघा आता हे एंड पॉइंट घ्यायचे की दोन्ही सुरू करायचे ए एक्स पी असं लिहितात बघा आर्क ए एक्स पी और आर्क बी एक्स ए एक्स पी किंवा बी एक्स ए एंड पॉइंट्स कळलेच पाहिजे बघा ए अँड बी आर द कॉमन पॉइंट बिटवीन सर्कल अँड सेकंड सो दे आर कॉल्ड एंड पॉइंट्स एंड पॉइंट कळलं पाहिजे खालचा कसा होईल आर ए वाय बी और आर बी वाय ए इट इज कॉल्ड माइनर आर्क and it is called major arc. Is that clear? Major and minor. Is that clear? Okay. And the arc is and other arc is called minor arc. Okay. All of you understand? समजा मी आणखी एक आकृती काढतो त्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा मायनर आणि मेजर. समजा सर्कल काढलं 4 पॉइंट ए बी सी डी. Because of that 4 point, circle divides into 4 parts. सर्कलचे 4 भाग झाले. इथं स्मॉल एक्स म्हणतो, वाय म्हणतो, झेड म्हणतो, डब्ल्यू. मग आर्क ए एक्स बी, आर्क बी वाय सी, आर्क सी झेड डब्ल्यू, सॉरी सी झेड डी आणि आर्क डी डब्ल्यू ए डब्ल्यू डी. These are the minor arcs. These are the minor arcs. हे 4 आर्क आहेत बघा. इथून एक, इथून एक, इथून एक आणि इथून एक. याचं नाव ए एक्स बी और बी एक्स ए. याचं नाव बी वाय सी, सी वाय बी, सी झेड डी किंवा डी झेड सी आणि डी डब्ल्यू ए किंवा ए डब्ल्यू डी. These are the 4 minor arcs. What is the major arc? मेजर काय करायचं एक मायनर आर्क झाकून ठेवायचं बघा. मी हा झाकून ठेवला. मग हे दोन एक पॉइंट हे आणि इकडून वाचा किंवा इकडून वाचा ए डब्ल्यू बी म्हणा, ए डी बी म्हणा, ए झेड बी, ए सी बी कसं रे वाचा. मग आर ए डी बी, ए डी बी किंवा बी डी ए. आता हे झाका बी ए सी कळतंय का. मायनर झाला की मेजर होईल. हा मायनर झाला बी ए सी किंवा सी बी ए बी. आता याला जाता डी ए सी, डी ए सी किंवा सी ए डी, डी बी सी, सी बी डी. बरोबर आहे. आता याला जाता ए बी डी म्हणा किंवा ए सी डी म्हणा किंवा डी सी ए म्हणा चालतं. These are the 4 major arcs. These 4 minor arcs. Is that clear? Major आणि minor असते ते. आता सेमी सर्क्युलर आर्क सांगतो बघा. आता हे जे आर्क आहे हा आर्क एक्स बी याचं मला मेजर लिहायचं माप लिहायचं फक्त याला माप लावायचं मेजर आर्क एक्स बी दॅट इज द मेजर ऑफ दॅट आर्क. याचं माप म्हणजे मेजर आर्क एक्स बी. कळलं का. तिथं एम लावायचा म्हणताना मेजर आर्क म्हणायचं. आता सर्कल सेंटर आणि थोडे काय सेकंड जर सेंटर मधून गेली बिकॉज ऑफ डायमीटर. डायमीटर
किंवा सेकंड पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. Circles divided into two parts, two equal parts. They are called semicircular arc. They are called semicircular arc. Arc PMQ. त्याला QMP म्हणतात आणि PNQ are the semicircular arc. How many? Semicircular. आता measure of circular arc is 360. पूर्ण वर्तुळाचं मेजर किती असतं? 360. व्हॉट इज द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क? निम्म. करेक्ट? 180. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180. इज दॅट क्लिअर? बिकॉज ऑफ डायमीटर, सर्क्युलर आर्क, because of diameter, circular arc divides into divided in two equal parts is called, each part is called semicircular arc. These are the names. Measure of semicircular arc is 180. So now next concepts, central angle. Central angle. Angle POQ. हा जो angle आहे, it is called vertex. Okay, याला vertex म्हणतात angle चा. So what is the vertex of that angle? Which point O is the vertex of that angle. Point O is the vertex. And what is the center of circle? No, what is? Which is the center of circle? O, point O. And which is the vertex? Point O. Both are same. So that's why angle POQ is called central angle. If vertex of angle is center of circle, then that angle is called सेंट्रल अँगल. कळते का बघा? व्हर्टेक्स, याचा व्हर्टेक्स जो आहे हा सेंटरवर आहे. व्हर्टेक्स ऑफ अँगल इज द सेंटर ऑफ सर्कल. सो दॅट्स वाय दॅट अँगल इज कॉल्ड सेंट्रल अँगल. आणि याची प्रॉपर्टी आहे बघा, मेजर ऑफ दॅट अँगल, याचं मेजर याच्या मेजर इतकं असतं. मेजर अँगल POQ, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, अँगल POQ सेंट्रल अँगल आहे, याचं मेजर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PXQ. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क इंटरसेक्टेड बाय इट. त्याने इंटरसेप्ट केलेला म्हणजे जबड्यात घेतलेला जो आर्क आहे, हा एवढा आर्क PXQ किंवा QXP, दॅट इज द नेम ऑफ दॅट आर्क. आय थिंक इट इज अ मायनर आर्क. आणि रिमेनिंग आर्क जो आहे PYQ, इट इज अ मेजर आर्क. हा मेजर आर्क, हा मायनर आर्क, हा अँगल सेंट्रल अँगल. सो मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज equal to measure of arc intersected by it. Measure of central angle is equal to measure of arc intersected by it. The measure of that both is same. That is the very important property. So measure angle POQ is equal to measure arc PXQ. इथं शॉर्टकट ला असतं measure of central angle. हे जे शॉर्टकट आहे हेच दिवळे बघा. Measure of central angle is equal to measure of arc intersected by it. Intersected म्हणजे त्याचे जबड्यात घेतलेला त्याच्या मधला, that is called intercepted arc. Intercepted arc. आणि याचं मेजर सारखं असतं. ह्या सेंटर म्हणजे व्हर्टेक्स सेंटर सारखं असेल त्यावर. I think all of you understand what is meant by central angle. After that,
one property is there. It is called angle sum. Sorry, काय म्हटलं त्यांनी? Property of sum of measures of arc. हे पहा, A, B, C. Main 3 points are there, A, B, C. And because of A, B, C, circle divides into 3 parts. Arc A, Y, B. म्हणजे याचं मेजर M लावायचा प्लस BXC प्लस CZA. Measure are sum of them 3 arcs is equal to 360. That means 1, 2, 3 arc becomes a circle. They are the corresponding. ती मिळून 3 तुकडे एकत्र केले की सर्कल दिसायला लागलं. So that's why measure arc AYB plus ABX plus CZA is equal to 360. That is called property of sum of measures of angle arc. Property of sum of measures of arc. आता आणखी एक concept शिकायची आहे. Two arcs are congruent if their measures and radii are equal. दोन arc तरी congruent असतील बघा. हो. आर्क आता हा मायनर आर्क आहे, हा मायनर आर्क आहे. मायनर आर्क घेताना दोन अक्षर पण वापरतो बरं का. म्हणजे मी आता कसं म्हटलं AZC, तर नुसतं AC म्हटलं तरी चालतं. कुणाला? मायनर आर्कला फक्त. इथं मायनर आर्क PQ आणि मायनर आर्क असा. हे दोन आर्क कॉन्ग्रंट कधी असतील? इफ सेंट्रल अँगल इज कॉन्ग्रंट. हा 50 असेल, हा 50 असेल एका सर्कल मध्ये. हा 50 म्हणून हा 50, हा 50 म्हणून हा 50. म्हणून मेजर आर्क PQ is equal to measure arc SR. Measure of two arc is same. Hence, arc PQ congruent arc SR. They are congruent. The measure of two arc is equal, then they are congruent. If two arcs are congruent, then they have equal measure. नीट लक्षात ठेवा. दोघांचं मेजर सारखं म्हणून दोघं कॉन्ग्रंट. दोघं कॉन्ग्रंट आहेत म्हणून त्यांचं मेजर सारखं. फार महत्वाची गोष्ट आहे. हा, दोघांचं मेजर सारखं आहे, माप सारखं आहे म्हणून ते दोघं जण कॉन्ग्रंट झाले, एकरूप झाले. दोघं कॉन्ग्रंट असतील तर त्यांचं माप सारखं असेल. हे झालेलं आहे तुमचं गेल्या वर्षी. आता थोडंसं फास्टली घेतलं तुम्ही. आता आणखी 4 गुणधर्म सांगतो, त्याच्यावरची 2-3 गणितं घेतो आणि मग आपण थांबूया. बाकीचं पुढच्या भागाला बघूया. तर पहा, in figure measure angle POQ is equal to 100. Find measure PXQ and measure PYQ. Okay, आता लक्ष द्या. measure of circular arc is 360 degree. पूर्ण सर्क्युलर आर्कचं मेजर 360 असतं. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क अर्धवर्तुळाचं इज 180 डिग्री. पूर्ण वर्तुळाचं 360, अर्धवर्तुळाचं 180. तिसरं मेजर आर्क, मेजर ऑफ एक म्हणजे मेजर ऑफ मायनर आर्क. आता बघा, हे वर्तुळ आहे. हा मायनर आहे, हा तुकडा गिरवतो मी.
इट इज अ मायनर. बरोबर. मग याचं मेजर AXBचं मेजर कसं असेल? या पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 यातून काय करावं लागेल? हा मोठा तुकडा काढावा लागेल. मोठा तुकडा म्हणजे मेजर आर्क. म्हणजे मायनर आर्क कसा मिळेल? 360 मायनस मेजर ऑफ मेजर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मेजर आर्क. आणि मेजर ऑफ मेजर आर्क समजा हे सर्कल आहे. हा मेजर आर्क दिला तुम्हाला इथपासून इथपर्यंतचा. हा मेजर आर्क दिला तुम्हाला. हा काढायचा. 360 मधून हा दिलेला वजा केला. कोण दिलाय तुम्हाला काढायचा आहे मेजर. तुम्हाला दिलाय हा 80 AXB. तुम्हाला काढायचा AYB 360 वजा 80 ना. 80 म्हणजे AXB म्हणजे मायनर. 360 मायनस मायनर केलं मेजर मिळेल. मेजर ऑफ मेजर आर्क बरोबर 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. हे दोन महत्वाचे आहेत बघा. मेजर आणि मायनर हे दोघं करस्पॉन्डिंग असतात. दोघं मिळून सर्कल तयार व्हायला पाहिजे. त्यावेळेस जर 360 मधून मेजर वजा केला 360 मधून मेजर वजा केला तर मायनर मिळतो. 360 मधून मायनर वजा केला तर मेजर मिळतो. याचे 2-3 मिनिटं घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे 4 फॉर्म्युल्याची गणित घेतो बघा. पहिलेच गणित आहे इन फिगर. हा दिलाय 100. मी आता सांगितले दोघं सारखे असतात कारण सेंट्रल अँगल आहे. अँगल POQ इज इक्वल टू मेजर आर PXQ. याचं आणि याचं मेजर सारखं. अँगल आणि मेजर इथं माप कोण म्हणा. इथं म्हणायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल. शॉर्टकट आहे. नाही मग अशी सांगितलं होतं की मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. ओके. याच्यापैकी कोण माहिती तुम्हाला? हा माहिती 100 बरोबर हा PXQ मिळाला बरं का. आता हा कोण आहे? मायनर. काय काढायचं आपल्याला? बघा PXQ माहित झाला. आता PYQ काढायचं. PYQ कोणता? मेजर. मेजर काढायचा 360 मायनस मेजर ऑफ मायनर. म्हणजे मेजर ऑफ कोण काढायचा आहे? मोठा PYQ. 360 मायनस मेजर ऑफ आर्क PXQ. 360 मायनस 100. संपलं. कळतंय का? इतकं सोपं आहे. नेक समजून घ्या. अजून एखादा गणित घेतो. बघा काय विचारलंय बघा बरं. मेजर आर्क AYB. बघा AYB म्हणजे कोणता आर्क आहे? करेक्ट. तुम्हाला मेजर आर्क दिलाय. मेजर ऑफ मेजर आर्क दिलाय म्हणजे तो 360 तून वजा केला तुम्हाला मायनर मिळेल. मेजर आर्क हा AXB इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क AYB. जो दिलाय ना तो 360 तून मायनस करायचा. कोण माहित झाला? AXB. हा तुम्हाला विचारलं अँगल दोघं सारखे. मेजर अँगल ACB बरोबर मेजर आर्क काय सांगता मेजर ऑफ सेंट्रल अँगल. आणि बघा हा किती दिलाय तुम्हाला? 140. आला येते का लक्षात? जाते डोक्यावरून. काय पण कळा ना म्हणा. आता पुस्तकामध्ये एक गणित आहे पहा. तेवढं एक घेतो पहा बरं का. सोडून दिलेलं गणित पान नंबर 62 ना 62. इथं A दिलाय, इथं B दिलाय, इथं C दिलाय आणि सेंटर Q दिलाय. ABC are any points on the circle with center O. Write names of all arcs
फॉर्म ड्यू टू दिस पॉइंट, त्या पॉइंटमुळे तयार झालेले आर्क लिहायचे. मेजर आर्क बीसी 110 आणि मेजर आर्क एबी 125. फाइंड रिमेनिंग आर्क्स. बरोबर का? तर मी तुम्हाला पटपट सांगणार आहे गणित सोपं आहे म्हणून, कारण आता त्या प्रकारची बरीच गणित आपण त्याचा पाहत आहे. पहा काय काय आहे. तुम्हाला नाव लिहायची आर्कची 3 पॉईंट मुळे बघा बरं का. इथे 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 आता छोटी छोटी आहेत ना, मायनर आर्क 2 अक्षर. आर ए बी म्हणजे बी ए, आर बी सी म्हणजे सी बी, आणि आर ए सी म्हणजे सी. हे झाले मायनर आर्क. बरोबर? किंवा नुसती 2 नाव 3 नावं झाली, मायनर असेल तर मेजर असेल. ओके. आता दोघं एकत्र करायचं, एक झाकून ठेवायचा. बघा हा होईल ए सी बी, हा झाकून ठेवा बी ए सी. आता हा झाकून ठेवा ए बी सी. हे झाले 6. परत पहा बरं का, ए बी बी सी ए सी 3 तुकडे. एक तुकडा झाकला ए सी बी, हा तुकडा झाकला बी ए सी, हा झाकला ए बी सी किंवा सी बी ए. आता ह्याची बेरीज काढायची. यातला आर्क बी सी म्हणजे हा किती आहे 110, ए बी हा किती आहे 125, 1 2 3 मिळून किती होईल 360. मेजर आर्क ए बी प्लस मेजर आर्क बी सी प्लस मेजर आर्क ए सी इज इक्वल टू 360. हे रिझन कंसात लिहायचं. हे मेजर ऑफ सर्क्युलर आर्क इज 360. त्याच्यात भरा हा ए बी किती आहे 125, बी सी किती आहे 110, आणि अधिक मेजर आर्क ए सी, दोघांची बेरीज 235 होईल. आणि मेजर आर्क ए सी बरोबर 360 वाजा 225, 30 135 होईल का? 5 5 10, 5 5 10, 3 6 बरोबर आहे. पहिलं सोपं आहे ना. मेजर ऑफ सर्क्युलर आर्क 360, तिघांची बेरीज 360 आहे. मी असं मांडलं, किमती भरल्या, मला उत्तर आलं. आता मला ए बी माहिती आहे, मला बी सी माहिती आहे, आणि ए सी पण माहिती आहे. आता काढ. आता ए सी बी बघा बरं का. मेजर आर्क ए सी बी बरोबर. पुढे ए सी बी शोधा बरं काय. हा दाखला तुम्हाला ए सी बी हा मोठा, मी जो दाखला ना तो 360 तून मायनस करायचा आहे. ए बी मला एवढा भाग आहे ना, हा पूर्ण काढायचा म्हणजे 360 हा वजा करायचा आहे. 360 मायनस वजा करता येईल, किंवा मला हा करायचा ए सी बी. मग मेजर आर्क ए सी बी बरोबर मेजर आर्क ए सी प्लस बी सी. ए सी किती 135, 135. बी सी किती 110. हे दोघांची बेरीज म्हणजे ए सी बी, किंवा 360 मायनस हे सुद्धा एवढंच आहे. काय चुकतंय. मेजर आर्क ए बी काय चुकलं ते. मेजर आर्क ए बी 125 आहे. मेजर आर्क ए बी 30 मधून 125 गेले. दोनशे 35 225 कसं काय आलं. हे मेजर आर्क ए सी किती आहे. मेजर आर्क
125 येते. 125 म्हणजे 235 येते. बघा बरं दोन्ही सारखं झालं का नाही. आता हा झाला बरं काढून एसी. आता बीएससी कसा काढणार बीएससी हा दाखवलेला आहे बघा बीएससी मेजर आर्क बीएससी तुम्ही काढा आता बीए प्लस मेजर आर्क एसी 125 झाले की 125 किंवा मेजर आर्क बीएससी इज इक्वल टू मेजर आर्क बीएससी इज इक्वल टू 360 मायनस मेजर आर्क बीसी 360 मायनस 110 250 लास्ट वन एबीसी याला दाखवा एबीसी मेजर आर्क एबीसी बरोबर काय होईल मेजर आर्क एबी प्लस बीसी हे दोघांची बेरीज करा 125 प्लस 110 किंवा हा दाखलेला आहे ना 360 मायनस मेजर आर्क एसी असं तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडू शकता. ठीक आहे या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.